नमस्कार, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण आमरस पुरी करणार आहे। तर त्यासाठी आधी पुऱ्या करून घेऊया। तर हे गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर थोडंसं ज्वारीचं पीठ, थोडंसं अंदाजाने टाकायचं आणि थोडासा रवा। आपण जो उपमा करतो तो थोडासा एक 2-3 चमचे छोटे रवा, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, त्यानंतर थोडासा ओवा, आणि थोडंसं तेल। तर हे सगळं मिक्स करून घेऊया। ज्वारीचं पीठ एकदा टाकून तुम्ही पुऱ्या करून बघा, खूप छान होतात, खुसखुशीत होतात। जास्त पण टाकायचं नाही, गव्हाचं पिठाचं प्रमाण जास्त पाहिजे, आणि थोडंसं मग ज्वारीचं आणि थोडासा रवा अगदी 2 ते 4 चमचे, किती तुम्ही करणार आहे पुऱ्या त्यावर अवलंबून। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालंय। आता याला मी पाणी टाकून मळून घेते। मळताना थोडंसं घट्टच मळायचं, जास्त पातळ नाही मळायचं। आता इथं मी हे पीठ मळून घेते। हे पीठ आपलं हे पुरीसाठी मळून झालंय, तयार आहे। आता याला थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे, कारण याच्यात थोडासा आपण रवा टाकला आहे। तर ह्याला थोडा वेळ ठेवून देऊया, मुरू दे ह्याच्यामध्ये। त्यानंतर आपण आता आमरस करून घेऊया। हे आंबे आमच्या झाडाचे आंबे आहेत, आणि ह्या शेंगा पण शेवग्याच्या आमच्या झाडाच्याच आहेत। आणि हे आंबे ह्या वर्षीचे आंबे। तर हा आंबा थोडासा कडक आहे, आणि हा दुसऱ्या झाडाचा आहे। आणि हे जे आंबे आहेत ते असे दिसतात वरून कच्चे, पण हे पिकलेले आहेत, अगदी मऊ झालेले आहेत। चोकून खायचा आंबा आहे हा, कापायचा नाही, कापून नाही खायचा, चोकून खायचा आंबा आहे। आता आपण आमरस करूया। आता हे बघा, हे आंबे आता मी कट करून घेते। हे बघा, आता आंब्याचे असे मी हे पीस करून घेतलेत। तर आता याला आता बाकीचंही मी हे कट करून घेते, आणि मग आपण थोडंसं मिक्सरला करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये थोडेसे हे वेलची टाकूया। मी साखर अजिबात ह्याच्यामध्ये टाकणार नाही आहे, कारण आंबे खूप गोड आहेत ते। आणि थोडंसं आता ही कन्सिस्टन्सी व्यवस्थित होण्यासाठी थोडंसं ह्याच्यामध्ये थोडं अगदी पाणी टाकणार आहे। अगदी थोडंसं टाकणार आहे मी पाणी, बस। आता हे विदाउट शुगर आपण ह्याला मिक्सरला लावून घेऊया। आता हे आपला आमरस तयार आहे। हे बघा, छान असा आपला आमरस तयार झाला आहे, हापूस आंब्यांचा आमरस। आता हे आमचे घरचे आंबे आहेत, त्याचा पण छान होतं,
तो पिवळसर कलरचा होतो आणि हा केशरी कलरचा. आता आपण पुरी करायला घेऊया. इथं हा गोळा एक घेतलाय मी. अगदी एकच वेळा घेतला. आपण ह्याच्यात पीठ लावून घ्यायचं आहे, परत पीठ नाही लावायचं. तर हे असं लाटून घ्यायचं. आता हे लाटून झालेलं आहे, थोडंसं जाड लाटलं आहे. आता हे अशा पुऱ्या केल्या ना की झटपट होतात. म्हणजे गोल करत बसण्यापेक्षा एकच मोठा गोल लाटायचा आणि त्याचे गोल पण करूया आपण. तर तेल आपलं इकडं गरम करायला ठेवलेलं आहे, तर तळून घेऊया. आता इथं तेल गरम झालेलं आहे, तर आता हे तळून घेऊया. आकार कसाही करा, पुरी फोडण्याशी मतलब आहे. आपण थोड्याशा लालसर कलरवर तळून घेऊया. हे बघा किती छान पुरी फुगली. त्याला काढून घेऊया. परत अशा थोड्या आपण आता गोल पुऱ्या पण करूया. हे बघा आता या पुऱ्यानं खूप खुसखुशीत झालेलं आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ टाकलं आहे. ज्वारीचं पीठ टाकून थोडंसं बघा किती छान पुऱ्या होतात.